नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर. मित्रांनो, पुन्हा घातांक हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्यावर चित्रविचित्र असे वेगळे क्वेश्चन्स पडत असतात. जसा हा प्रश्न जर बघितला की स्क्वेअर रूट ऑफ 75 काढायचं आहे मायनस स्क्वेअर रूट ऑफ 27 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि या सर्वांच्या ब्रॅकेटचा पॉवर दिलाय एक्स बरोबर 9 बोलताय, तर एक्सची किंमत काय असं बोलतोय. आता यामधून जर वर्गमूळ काढायचा असेल तर हा 75 हा कुणाचा तरी वर्ग असायला पाहिजे, पण हा वर्ग दिसत नाही त्यामुळे याला बाहेर काढता येणार नाही. तसंच 27 सुद्धा हा वर्ग नाही. पण या प्रश्नाचं उत्तर काढत असताना हा जो 75 आहे, या 75 ला मला असं लिहिता येईल की 75 म्हणजे 25 गुणिला 3, 75 ला लिहिले बरं का. त्यानंतर मायनस हा जो 27 आहे, 27 हा 9 गुणिला 3 असा लिहिता येईल, कारण 9 हा कुणाचा तरी वर्ग आहे, 25 हा कुणाचा तरी वर्ग आहे आणि इथे मायनस हा 3 कुणाचाच वर्ग नाही, याला असाच लिहिला. यांचा पॉवर दिला आहे एक्स बरोबर तुम्हाला 9 दिलेला आहे आणि एक्स ची किंमत फाइंड आउट करायची. चला करूया. आपल्याला माहिती आहे 25 म्हणजे 5 चा वर्ग, तर इथून 5 बाहेर पडेल, 5 बाहेर पडेल आणि रूट 3 इकडे इकडे शिल्लक राहिलाय मायनस हा 9 म्हणजे 3 चा वर्ग, तर 3 बाहेर पडेल, रूट 3 मायनस हा 3 तर आतमध्येच राहील. याचा पॉवर दिलाय तुम्हाला एक्स बरोबर 9 दिलेला आहे, जिथे हा रूट 3 आणि रूट 3 तिन्ही सारखा आहे, याच्या समोर काही नाही म्हणजे एक आहे असं कन्सिडर करायला काहीही हरकत नाही. चला यामध्ये प्रॉपर नंबर जे आहे, जसा हा 5 मधून 3 कमी केले, 5 मधून 3 गेले, 2 राहिले आणि 2 मधून हा 1 गेलाय म्हणजे 1 राहिलाय, 1 आणि हा रूट 3 हा कॉमन निघेल असा रूट 3 बरोबर याचा पॉवर आहे एक्स बरोबर बोलताय 9 आणि याला आपल्याला सॉल्व्ह करणे. एक हा एक नाही लिहिला तरी चालेल आणि हा रूट 3 जो आहे, रूट 3 याला 3चा पॉवर 1/2 असं लिहिता येतं, कारण पॉवर मध्ये 1/2 असेल तरच त्याला रूट मध्ये घेता येतं. तर आपण या 3 ला लिहूया यानुसार, 3चा पॉवर 1/2 म्हणजे हा रूट कॅन्सल आउट करूया आणि गुणीला एक्स, इथे एक्स आहे बरोबर 9 बोलताय, तर 9 म्हणजे 3चा वर्ग असं बोलता येईल आपल्याला. जिथे प्रॉपर नंबर सारखे झालेत आणि मध्ये बरोबरी चिन्ह आहे, तर प्रॉपर नंबर हा कट केला जातो, म्हणजे एक्स गुणीला 1 म्हणजे एक्स भाग 2 बरोबर 2 असं पण म्हणता येईल. जिथे एक्स ची किंमत मिळेल, हा भागाकारातील 2 इकडे या 2 सोबत गुणाकारात जाईल, म्हणजे 2 गुणीला 2 4, एक्स ची किंमत तुम्हाला 4 अशी फाइंड आउट करता येईल सहज साध्या सोप्या स्वरूपात. तर 4 कुठे मिळतो ऑप्शन मध्ये बघूया, तर ऑप्शन मध्ये मिळतोय 4, इथे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. असतात साधे सोपे प्रश्न घातांकाचे, तुम्हाला त्याचे रूल्स त्याचे प्रॉपर्टीज जर माहिती असतील, त्याचा बाहेर जाऊन तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. बघा किचकटचा दिसणारा प्रश्न होता अगदी सोपा, डिपेंड करतं की तुमची प्रॅक्टिस कशी आहे, तुमचा अभ्यास कसा आहे. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल आणि असेच काही प्रश्न घेऊन आपण पुन्हा समोर भेटूया. राईट, टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.